उडीद पिकावर जे काही फ्लावरिंग आहे त्या फ्लावरिंग काळामध्ये अशा कीटकांचा पण प्रादुर्भाव होत असतो। तर बघा, अशा प्रकारचे उडीद पिकावर प्रादुर्भाव झाल्यास हे जे काय आपले कुठले कीटक मित्र कीटक असतात, कुठले कीटक शत्रू कीटक असतात, हे असं फ्लावरिंगमध्ये जर खाऊन टाकलं, त्याचं फुलच खाल्लं तर शेंगा कशा लागणार आहेत? तर हे बघू शकता, या अशा प्रकारच्या किडी पूर्णपणे ह्याचं फूल खाण्याचं काम करतं हे। तर ह्याच्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं कीटकनाशक फवारणी घ्यायलाच हवी। तर आपल्या जे काय उडदामध्ये जे काय होणारे दुष्परिणाम आहेत, म्हणजे उडदाला शेंगाच लागणार नाहीत, ह्यानं फुलच खाल्लं तर कसे शेंगा लागणार? तर यासाठी चांगल्या प्रकारचं औषधं तुम्ही फवारण्याची गरज आहे। अवश्य फवारणी करून घ्यावाच लागते आता, कारण यांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पन्नात भरपूर घट येऊ शकते। तर तुम्ही याची काळजी घ्यायला हवी आहे। तर बघू शकता की ह्याचं हे फूल कसं पूर्णपणे फूल खाऊन टाकायचं काम करते। तुम्हाला अगदी जवळून धावण्याचा प्रयत्न करते, बघू शकता। अशा किड्यांचा बी प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होत असतो, तर आपण या गोष्टीची काळजी घ्यायला हवी। तर पूर्णपणे फूल खाण्याचं काम हे करते, हे फुलच खाते। पहिल्यांदा मी बघितल्यानंतर मला वाटलं की हा रसच पितोय किंवा मधमाशीसारखं मधच गोळा करते, परंतु हे तसं नाही आहे, हे पूर्णपणे फ्लावरच खाऊन टाकण्याचं काम करते। तर बघू शकता। चालेल मित्रांनो, तर तुम्ही अवश्य आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्यापर्यंत असं नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी अवश्य प्रयत्न करत असतो। तर उडीद पिकावरील ज्या फ्लावरिंग काळात जे काही होणारे दुष्परिणाम आहेत, तर ह्या दुष्परिणामांना सामोरं जावंच लागतं, परंतु याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे आणि आपण याला फवारण्या कीटकनाशकांच्या चांगल्या प्रकारच्या स्ट्रॉंग लेवलच्या घ्यायला हव्या आहेत, तेव्हा आपला होणारं नुकसान आपण टाळू शकतो। धन्यवाद।